हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपल्याला बनवायची रेसिपी बघायची ती म्हणजे मुळ्याची. तर आपल्याला मुळ्याचे पराठे बनवायचे, याची रेसिपी बघायची आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात मी या साईजचे मुळा घेतला आहे. एक अर्धा किलोच्या जवळ आहे मुळा. तर आपल्याला आता याला काय करायचं आहे, याचे पूर्ण छिलके काढून घ्यायचे आहेत, कवर काढून घ्यायचे, साल काढून घ्यायची याची. आणि त्यानंतर आपल्याला ह्याला खिसून घ्यायचं आहे. तर चला आपण स्टार्ट करूत. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे कसे सालं काढले आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा दिसत आहे आता सालं काढले तर याचा जो जो खराब भाग होता तो मी काढून फेकला आहे. बाकीचं पूर्ण असं आपल्याला सालाचं पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर आता आपण याला खिसून घेऊता. तुम्ही बघू शकतात मुळा मी असा खिसून घेतला आहे हा चाळणनं. तर याचं आपल्याला पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्यानंतर थोडं एक 10 मिनटासाठी आपल्याला याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून याच्यामधलं पूर्ण पाणी निघेल. आणि पाणी पूर्ण काढून त्यानंतरची आपण पुढची रेसिपी बघणारच आहोत. तर एक 10 मिनटं आपले झाले आहेत. तुम्ही बघू शकता आता त्याच्यात पाणी किती सोडते. हे बघा किती पाणी निघतंय. हे आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. तर पाणी तुम्ही बघू शकतात किती क्वांटिटीमध्ये निघलं आहे बघा. भरपूर असं पाणी निघतं यामध्ये. आणि हा बघू शकता तुम्ही आपला मुळा. याला आता पूर्ण सुटसुटीत आपल्याला असं करून घ्यायचं आहे. तर हा मुळा तुम्ही बघू शकतात मी पूर्ण सुटसुटीत असा करून घेतला आहे. आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर हे मसाले आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अद्रक खिसून घेतला आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर कच्चा जिरा थोडासा टाकायचा आपल्याला वरतून. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला. थोडासा ओवा घालायचा आहे. आणि याला असं चांगलं असं आता एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं याला चांगलं असं. तर मसाले आपण पूर्ण याच्यामध्ये मिक्स केले आहे. तर तुम्ही बघू शकतात हे बघा. तर ह्याला आपण बाजूला ठेवूत. आणि हे मी पीठ मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात. तर जे मी पीठ मळून घेतलं होतं त्याचे मी या साईजचे असे गोळे बनवले आहेत पिठाचे. तर आपल्याला असे 2 गोळ्यामध्ये 2 चपात्या छोट्या छोट्या लाटायच्यात. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला भरून मग पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. अदरवाईज असं जर पराठा आपण पूर्णासारखा जर भरला तर पराठा आपला तुटू शकतो. चपात्या 2 अशा लाटून घ्यायच्यात. मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये काय करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तिथं 2 लाट्या अशा मी करून घेतल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. एका लाटीवर आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे, असा पूर्ण असा पांगवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता असा पूर्ण आपल्याला असा पसरवून घ्यायचा आहे. आणि ही जी दुसरी लाटी आहे आपल्याला यावरती अशी ठेवायची. आणि याला हलकंसं असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आपला पराठा मी लाटून घेतला आहे. बघू शकतात हे बघा. आता आपण याला शेकून घेऊत. तर तवा आपला तापला आहे. यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं पहिलं आपल्याला. त्यानंतर जो पराठा आहे तो यावरती आपल्याला असं टाकून घ्यायचा आहे. याला आपण पलटून घेऊत आता. बघा आपला पराठा खूप छान असा दिसत आहे. याला असं चांगलं तेल असं लावून भाजून घ्यायचं आहे आपल्याला, चांगला लाल कलर होईपर्यंत. तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल तूप किंवा तेल या दोन्हीपैकी काही पण यूज करू शकतात. मी तर आता सध्या तेलानंच भाजणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला चौकून तेल लावून घ्यायचं याला. आलट पलट करून चांगला असा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा पण घालू शकतात. माझ्या घरात तर कोणाला आवडत नाही जास्त कांदा, म्हणून मी घातला नाही आहे. तर तो पण यामध्ये घालू शकतात. तुम्ही बघू शकता पराठा खूप आपला छान असा दिसत आहे. एकदम ब्राऊन कलर, रेड कलर असा भाजला आहे. हे बघा. याला आपण आता काढून घेऊ. सो फायनली आपली मुळ्याच्या पराठ्याची रेसिपी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकतात आपले पराठे असे रेडी झाले आहेत. ते खूप छान असे एकदम लाल असे मी खरपूस असे भाजले आहेत तेलानं. तर
एकदम सॉफ्ट असे झाले आहेत आणि यामध्ये मसाला पण अगदी भरपूर असा भरलेला आहे मी. तर नक्कीच तुम्ही पण असा एकदम बनवून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा बनवून बघा. तर तुम्हाला पण नक्कीच आवडतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.